सोलापूर तालुक्यातील असणाऱ्या लोधिवली गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या हक्काच्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने मोबदल्याबाबत शेतकरी यांना केव्हा न्याय मिळणार? महाराष्ट्र प्राधिकरण अधिकारी यांनी सोबत शेतकरी विनंती करण्याकरिता गेले असता त्यांना शेतकऱ्यांना उडवाउडीची उत्तरे व धमक्या देण्यात आल्या. यावेळी शेतकऱ्यांनी असता आमच्या धमक्या दिल्या जात आहे. यावर शेतकरी खालापूर तहसील कार्यालय, तहसील कलेक्टर ऑफिस, खालापूर पोलीस स्टेशन व प्रांत कार्यालय कर्जत व वयाल टेंभरी मार्गावर असणाऱ्या जमिनीबाबत सातबाऱ्यावरती 7 भावांची नावं असताना एकाच भावाला विश्वासात घेता 7 भावांना मोबदला अद्याप दिलेला नाही आहे. व तसेच अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये म्हटलं गेलं तर शेतकरी म्हणून या ठिकाणी धनाजी भुईकुडे, दिलीप भुईकुडे, जगदीश भुईकुडे, पांडुरंग भुईकुडे, सुलोचना भुईकुडे, प्रेम दिलीप भुईकुडे, हर्षल भुईकुडे, सविता भुईकुडे, वैशाली भुईकुडे, मीनाक्षी भुईकुडे, सुषमा भुईकुडे, नितीन सांगळे, समिता सांगळे व काशीनाथ ठोंबरे व तसेच टेंभरी ग्रामपंचायतचे सरपंच व दिलीप ठोंबरे व ग्रुप ग्रामपंचायतचे पंचायतचे सदस्य निखिल पाटील या ठिकाणी उपस्थित होतो. व शेतकऱ्यांच्या बाबतीत म्हणायला गेले तर शेतकऱ्यांनी आपलं आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता 1985 साली आमच्या गावातील म्हणजे तिन्ही गावाच्या लोकांची जमिनी या प्लांटसाठी गेलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या आहेत या पाईपलाईनसाठी. आणि बाकी ज्या लोकांच्या ज्या काही जमिनी आहेत आणि काही शेतकऱ्यांच्या अजूनही त्यांना मोबदला त्या गोष्टीचा मिळालेला नाही. त्या मोबदला मिळण्यासाठी त्या लोकांनी अजून त्यांचे धावपळ चालू आहे त्यांच्या मागे. MGPच्या साहेबांना किंवा यांच्यासाठी त्यांनी जो प्रयत्न त्यांचा चालू आहे तर त्यांच्यावरती खोट्या केसेस टाकल्या जातात. त्यांचा मोबदला मागण्याचा त्यांना अधिकार नाही आहे का? आणि तो मोबदला मागण्यासाठी ते गेला असं त्यांच्याकडे काही खोट्या केसेस टाकल्या जातात. त्यांच्या तिथून काम चालू केलेला असतो. काही शेतकरी आमचं तो काम बंद करायला गेलं तरी पोलिसांचा धाक दाखवून त्यांना थांबवलं जातं की काम बंद करू नका किंवा काही करू नका. आणि मेन गावाच्या जवळून जाताना मी स्वतः एक वेळा जाऊन काम बंद केलं होतं. का तुम्ही गावाच्या जवळून तुम्ही पोकलन लावून दगड फोडा किंवा काय करा, तुम्ही ब्लास्टिंग केली तर घरांना तडे जातात. तेव्हाही माझ्यावरती एक केस झाली होती आणि केस म्हणजे पोलीस आले होते, तुम्हाला सांगितलं की तुमच्यावरती केस होईल असं तसं, तुम्ही हे काम बंद करू नका. तेव्हा पण मी त्यांना सांगितलं जर नुकसान झाल्यानंतर आम्ही शेतकरी तुमच्याकडे जाणार का नुकसानीच्या अगोदर तुमच्याकडे येणार. या गोष्टीवरून त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचं काय नुकसान येते आम्ही द्यायला तयार आहे असं तसं ते बोललं. पण ते काय कुणाचं नुकसान अजून त्यांनी पूर्ण केलेलं नाही. 20,000 जर कुणाचं नुकसान झालं तर 5,000 त्यांना पूर्णपणे देऊन जातात किंवा अशा प्रकारे थोडी अमाऊंट देऊन त्यांना शांत करतात. आणि हा येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरती तुम्ही खड्डे मारून ठेवले तर रात्री जे काम चालू असतो आणि रात्रीचे तिथे येणाऱ्या गाड्या त्या तिन्ही गावातल्या 3 गावाकडे जाणारा हा रस्ता एकच आहे त्यांना जाण्यासाठी. आणि रात्रीचे तिथं लाईट्स नाही काय नाही आणि मोठे मोठे खड्डे त्यांनी मारून ठेवले. त्याच्यामध्ये जर अपघात झाला काय झालं तर त्याला जिम्मेदार कोण आहे? आणि तिन्ही गावांसाठी आमच्याकडून गावातून ही लाईन जर तुम्ही मुंबईला नेता तर आमच्या तिन्ही गावाला तुम्ही पाण्याची सोय केली आहे का? अजूनही आमच्या गावामध्ये तिन्ही गावांना प्यायच्या पाण्याची सोय तुम्ही केलेली नाही गेला. आणि आमच्या जमिनींच्या तुमची लाईन गेलेली आहे आणि तुम्ही आम्हाला पाण्याची सोय करत नाही पिण्याची. वारंवार मागणी करू नये आणि आम्ही MGPला किंवा MIDCला पत्रव्यवहार केलेला आहे या बाबतीमध्ये, तरी पण आम्हाला अजून पाणी दिलेलं नाही. तुम्ही आमच्या गावातून लाईन नेता आणि आम्हाला पाणी देत नाही. आणि काही शेतकरी आमच्याकडचे असे आहेत की त्यांचे 7-7 नाव आहेत, 8-8 नाव आहेत सातबाऱ्यावरती. पण त्यातलं एखाद्याच पहिला जो नाव असेल किंवा दुसरा नाव असेल, कोण मोठा माणूस असेल त्यालाच त्याचा मोबदला भेटलेला आहे. बाकी लोकांना त्याचा मोबदला अजूनही मिळालेला नाही. त्यासाठी ते लोक भांडतात आणि मी त्याच्या बरोबर आहे. वंचित ठेवलेले आहेत, मी त्यांच्या बरोबर आहे आणि मी एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी आजही त्यांच्या बरोबर आहे आणि मी त्यांच्या बरोबर उभा राहणार आहे. या प्रकरणामध्ये न्याय देतील आणि पोलीस ठाणे या प्रकरणात आम्हाला न्याय दिला अशी अपेक्षा आम्हाला आहे. मग सुरुवातीपासून सांगतो, जेव्हा आम्हाला ही नोटीस पर्यंत प्राप्त झाली त्यानंतर आम्ही या नोटीसची प्राप्त झाल्यानंतर या जागेचे पेपर काढण्यास आम्ही सुरुवात केली. पेपर काढल्यानंतर आम्हाला अशी आढळली जागा 1985 साली संपादित केली आहे. पण संपादित करतेवेळी फक्त सातबारावरील जे 5-6 जे सातबारा धारक होते त्यातली फक्त एकाच मालकाला पेमेंट दिलेलं आहे, बाकी लोकांना पेमेंट दिलेलं नाहीये. त्याच्यामुळे आम्ही वारंवार ती कागदपत्र घेऊन आम्ही वायनंडे साहेब, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पनवेल यांच्याकडे आम्ही गेलो. त्यांना सांगितलं साहेब पेपर तुम्ही चेक करा, आम्हाला याचा मोबदला मिळाला नाही, ही जागा बेकायदेशीरपणे संपादित केली. तर त्यांनी सरळ आम्हाला उडवडीची उत्तर दिली, तुम्हाला काय करते करून घ्या आणि जर तुम्ही सरकारी कामाला अडथळा आणला तर तुमच्यावरती गुन्हे दाखल करू, तुमचं पूर्ण करिअर बरबाद करू, असं त्यांनी आम्हाला धमकावलं आहे. त्यानंतर आम्ही पोलीस ठाणे यांच्याकडे धाव घेतली, त्यांना सगळा विषय समजून सांगितला, त्यांना आम्ही निवेदन सुद्धा दिले. नंतर तहसीलदार साहेबांना सुद्धा निवेदन दिले, साहेब जर आम्हाला मोबदला नाही मिळता आमचं काम जर सुरू राहिलं तर आम्ही सर्व शेतकरी मिळून सार्वजनिकपणे इथं आम्ही आत्मदहन करू, कारण दुसरा आमच्याकडे पर्याय उरलेला नाही. शेती हा एकच आमच्याकडे पर्याय, आम्ही सर्व कंत्राटी कामगार पद्धतीने काम करणारी माणसं आहोत. सांगायचं म्हणजे आज 3 गावच्या ह्या जमिनी वयाल, टेंभरी, लोधिवली ह्याच्या जीवन प्राधिकरणाने 1985 साली संपादित केलेल्या आहेत. आणि संपादित केल्या असताना आज इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना
गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवले आहेत. आज पोटाच्या जमिनी जाऊन सुद्धा आज त्यांना पिण्याचं साधं पाणी सुद्धा दिलेलं नाही. आणि बाकी मोबदल्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर 7 बाऱ्यावर 4 नावं असतील तर एका शेतकऱ्याला हाताशी धरून त्यांनी त्याचा हे पेमेंट केलेलं आणि बाकी शेतकऱ्यांना वंचित ठेवले आहेत. म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांना यांनी मग ह्याच्यावर वाऱ्यावर सोडले आहेत. तर त्यावेळेला काय झालं की बाकी काय शेतकऱ्यांना बाकी हे म्हणजे एवढं काय हे नव्हतं, जानकारी नव्हती त्याची, त्याच्यामुळे कोणी काही लक्ष दिलं नाही. आणि आता नव्याने जी काही लाईन सुरू आहे नवी मुंबई एअरपोर्टसाठी, त्यावेळेला शेतकरी थोडे जागृत झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी मग ते पेपर काढण्याचं काम केलं की 1995 साली कुठल्या ह्याच्यामधून जमिनी संपादित केलेल्या आहेत. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं पेपर काढल्यानंतर की असं 7 बाऱ्याला नावं 4 आणि एका शेतकऱ्यालाच फक्त पेमेंट केलेलं आहे. नवी मुंबई चे जीवन प्राधिकरणाचे जे कार्यालय तिकडे जे हे उप अभियंता वायदंडे म्हणून असतात, त्यांच्याशी प्रत्यक्ष जाऊन आम्ही भेट घेतली की त्यांना सांगितलं की असा असा विषय आहे. तर त्यांच्याकडून आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही काय ते सरकारी काम आहे आणि तिथे काय असं आडकाठी काय करू नका आणि तुम्ही काय तिथे काम वगैरे बंद करण्याचा जर प्रयत्न केला तर तुमच्यावर मग पोलीस कारवाई पोलिसांना मार्फत तुम्हाला मग आम्ही हे करणार, गुन्हे दाखल करणार. नितीन सांगळे, ही जी शेती आहे 1985 साली MGPने ॲक्वायर केली होती. त्यावेळी लोधिली असेल, वयाल असेल, टेंबरी असेल, त्यापैकी हे भुकट परिवार यांच्यावर जो अन्याय झाला आहे, त्यांच्या सातबाऱ्यामध्ये जे 5 नाव होते त्यांचे एकालाच पेमेंट भेटलंय. तसंच आमच्या सांगली कुटुंबाचं पण तसंच झालंय. एकालाच आम्हाला पेमेंट भेटलं आणि बाकीच्यांना पेमेंट मिळालं नाही. सातबाऱ्यामध्ये आज सध्याही आम्ही आज सगळ्या त्या सातबाऱ्यामध्ये आम्ही आहोत. आम्ही या जागेसंदर्भात आमच्या पनवेल कोर्टामध्ये केस सुद्धा चालू आहे. ही जी शेती आहे, शेतीमध्ये जायला खूप प्रॉब्लेम होतो. यांचं जो काम चालू आहे रस्त्यालगत जाता येताना यांनी कुठल्याही प्रकारचे बोर्ड लावला नाहीये आणि जाणाऱ्यांना पण खूप त्रास होतोय. तर मला एक म्हणायचं आहे की जो आज आम्ही ह्या बाबतीत आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे. चौक पोलीस स्टेशन, तहसीलदार ऑफिस, अलिबाग असेल, MGP ऑफिस असेल, इथे जाऊन आम्ही प्रत्यक्षात नोटीस दिलेली आहे आणि याच्यावर त्यांची अजून कुठल्याही प्रकारे कारवाई नाही. आमचं एकच म्हणणं आहे की शेतकरी म्हणून आम्हाला याचा मोबदला जो काय आहे तो मिळावा आणि या मोबदल्यासाठी आम्ही वारंवार यांच्या साहेबांना भेटू, पण यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं लेखी आश्वासन आलेलं नाहीये. तर आमचं एकच म्हणणं आहे की जी तुम्ही काम करताय ते तात्काळ थांबवा आणि आमचा जो काय मोबदला आहे तो आम्हाला त्वरित द्यावा. जागा आमची 2.25 एकर जागा आहे. 2.25 एकर जागेमध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाहीये. तर माझी हात जोडून विनंती आहे की इथून जी आता मुंबई विमानतळासाठी इथून जो पाणी जाणार आहे त्याचं पुढे भविष्यात काय, आमच्या शेतकऱ्याला इथलं पाणी मिळणार आहे की नाही हे मला म्हणायचं आहे. तरी मला एकच विनंती आहे शेतकरी म्हणून की आमचा जो मोबदला असेल, आमचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो ह्या जे इथले अधिकारी आहेत त्यांनी वरपर्यंत पोहोचावा आणि आम्हाला मोबदला मिळावा ही विनंती. नाहीतर आम्ही एकच विनंती आहे की आम्ही शेतकरी म्हणून आत्मधनाचा प्रयत्न करू. याची जबाबदारी सरकारने उचलावी. जी शेतजमीन असून सुद्धा या शेतीचा आम्हाला काही मोबदला न मिळता इथून हे पाण्याचं पाईपलाईन जात आहे. मग आम्हाला शेतकऱ्यांना आमचा न्याय मिळाला पाहिजे. बिना मोबदल्यात हे आम्हाला काही हे न देता इथून पाईपलाईनीचं काम चालू केलेलं आहे. आम्हाला आमचा न्याय मिळाला पाहिजे. इथल्या जे पुढारी आहेत जे हे पाईपलाईनीचं काम वगैरे करतायत त्यांना भेटून त्यांनी आम्हाला आमचा मोबदला द्यावा. तोपर्यंत आमचं हे काम त्यांनी बंद करावं. पाहिला असेल व्हिडिओमध्ये जगदीश भुईकोट, आपल्या सुषमा जमिनीवरती नितीन अनंत सांगळे, समीक्षा आनंद, अर्चना सांगळे, काशीनाथ ठोंबरे, टेंबरी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच दिलीप ठोंबरे व सर्व शेतकरी यांनी आपली जागा वगैरे दाखवताना संघर्ष रायगडची त्यांनी व्यक्त केलं की आम्हाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी अद्याप मोबदला दिलेले नाही व त्यांनी डायरेक्टली काम या ठिकाणी सुरू केलेले आहे. शेतकऱ्यांना आमच्या जमिनीचे प्रयत्न सातबारे यावर आमची नावं असताना आम्हाला कुठल्याही प्रकारे करत असतात. विश्वासात न घेता या ठिकाणी जनजीवन पोलिसांना पाण्याचे काम सुरू केले आहे. गुन्हे